तुम्हा सगळ्यांचं आधी खूप खूप मनापासून स्वागत की सोलर या विषयामध्ये तुम्ही एवढा उत्साह दाखवलात आणि इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही लोक जॉईन झालात. तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो की जसं तुम्ही आता प्रत्येकाने बोलून दाखवलं की येणारा काळ हा पूर्णपणे सोलर एनर्जीचाच असणार आहे हे कॉन्फिडेंटली आपण सांगू शकतो. कारण की तुम्ही बाहेर वातावरण बघताय की आता कसे युद्ध सुरू आहेत आणि त्या युद्धामध्ये कशाची नासाडी होते मुख्य करून किंवा कुठले क्रायसिस क्रिएट होतील आता काय दिसतंय तुम्हाला डोळ्यासमोर? हे जे सगळे वॉर्स चालू झाले बरोबर. आहेत. ऑइल अँड गॅस. ऑइल अँड गॅस. हम्म. ऑइलचा संबंध एनर्जीशी येतो आणि आपलं सगळ्यांचं जीवन म्हणजे एनर्जी शिवाय काहीच नाहीये. इंडस्ट्रियल ग्रोथ एनर्जी शिवाय शून्य आहे. इंडिपेंडंट ग्रोथ एनर्जी शिवाय शून्य आहे. डोमेस्टिक कमर्शियल ग्रोथ एनर्जी शिवाय शून्य होईल. तुमच्या देशाचं रेव्हेन्यू वाढवायचा असेल तर तुमचं इंडस्ट्रियलायझेशन वाढलं पाहिजे. तिथून तुमचा रेव्हेन्यू जनरेट होणार आहे. आणि इंडस्ट्रीज वाढवण्यासाठी पॉवरची डेफिनेटली गरज पडणार आहे. इतकंच नाही, कुठली पण इंडस्ट्री असेल, कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री असेल, प्रोडक्शन इंडस्ट्री असेल, व्हॉट एव्हर इट मे बी, त्या ठिकाणी जर एनर्जी क्रायसिस असतील तर मात्र ग्रोथ होऊ शकत नाही. आणि त्या गोष्टीवर आपण थांबू शकत नाही. आपण तिथे थांबलो म्हणजे आपला ऱ्हास व्हायला सुरुवात होईल. म्हणून प्रत्येक देशाला, भारताला सुद्धा आपल्याला सोलर एनर्जीकडे पॉझिटिव्हली पाहण्याची गरज आहे आणि त्या दृष्टीने पावलं उचलली जात आहेत. म्हणजे सामान्य माणसापासून तर कमर्शियल सेक्टरमध्ये सोलर ज्याला बसवायचा असेल तर त्याला तात्काळ आजकाल परवानगी पण मिळते, त्याच्या प्रोसेसही पूर्णपणे केल्या जातात आणि गव्हर्नमेंट त्याला सबसिडी पण देतं. वेगवेगळ्या लेवलवरती, वेगवेगळ्या पातळीवरती गव्हर्नमेंटचं फायनान्स स्कीम आहेत त्याच्यासाठी. आता तर बँका कर्ज पण द्यायला लागल्या. म्हणजे पूर्वी लोकांच्या मनामध्ये जे काय होतं की सोलर इन्स्टॉल करण्यासाठी जो इनिशियल खर्च असतो तो खूप जास्त असतो बाबा. 2 लाख रुपये लागतात, 2.5 लाख रुपये लागतात, मग एवढं कुठून लावायचे, आणायचे, आपल्याला तर बसवायचं आहे. परंतु आता तो पण विषय राहिलेला नाही. आता 90%, 80% कर्ज मिळतं आणि प्लस तुम्हाला सबसिडी पण मिळते. म्हणजे पॉकेटमधून ॲज अ डाऊन पेमेंट फक्त 10 ते 15% रक्कम कस्टमरला भरावी लागते, असा सिनारिओ आहे. आणि जे काही पैसे वाचतील दर महिन्याला तेच पैसे तुम्ही इन्स्टॉलमेंट वरून बँकेचं कर्ज जर घेतलं असेल तर त्याचा इन्स्टॉलमेंट तुम्ही त्याच पैशात भरू शकता. त्याच्याने काय होतं की तुमचं एक ॲसेट तयार होऊन जातं सोलर सिस्टीम आहे. आता तुमचं कर्ज समजा 3 वर्षाचं असेल, 4 वर्षाचं असेल, 3 वर्षाचे हप्ते फेडल्यानंतर ती सिस्टीम पूर्णपणे तुमची झाली. त्याचं जनरेशनचा तुम्हाला बेनिफिट जो आहे तो लाईफ लॉंग आहे. आणि एक तर पक्क आहे की इलेक्ट्रिसिटीचे युनिट रेट गेल्या 5 वर्षामध्ये वाढले की कमी झाले? हं? वाढले. आणि याच्या पुढे वाढतील की कमी होतील? वाढतीलच ना. वाढतीलच. हम्म. प्रचंड वेगाने वाढतील. म्हणजे आतापर्यंत तरी थोडे स्लो वाढले होते. इथून पुढे झपाझप वाढतील. झपाझप वाढतील. म्हणजे इलेक्ट्रिसिटी ही लक्झरियस वस्तू होणार आहे, एक लक्षात घ्या. इथून पुढे तर तुम्हाला प्रीपेड मीटर सुद्धा लावले जाणार आहेत. डोमेस्टिक युजरला प्रीपेड मीटर याचा अर्थ असा की आज आपण मोबाईल वापरतो तर आपल्याला मोबाईल आधी रिचार्ज करावा लागतो, मग आपल्याला बोलता येतं. त्याचं चार्जिंग संपलं की इमिजिएट आपल्याला पुन्हा पैसे भरावे लागतात. तसा प्रकार होणार आहे. त्यामुळे सोलर एनर्जीकडे बघण्याचा दृष्टिकोन आता लोकांचा मोठ्या फरकाने पूर्वीपेक्षा बदलत चाललाय. आणि सोलरची इन्व्हेस्टमेंट आज जी व्यक्ती करेल ती त्याच्यासाठी लाईफ लॉंग प्रॉफिटेबल ठरणार आहे, ठरते आहे. हे लोक बघतायत आणि त्या दृष्टीने या व्यवसायामध्ये उतरण्यासाठी म्हणून पण काही लोकांचा विचार होतोय. प्रॉब्लेम कुठे येतो की आपल्याला याच्यातल्या काही गोष्टी माहीत नसतात आणि तुम्ही जर कोणाला विचारायला गेलं कुठल्या सोलर व्यावसायिकाला तर तो महत्वाच्या कुठल्या गोष्टी तुम्हाला सांगायचं टाळतो. कारण की त्याला नको असतो एक ॲडिशनल कॉम्पिटिटर उभा राहणं म्हणून. तर अशा वेळेला तुम्ही स्वतःचा व्यवसाय चालू करण्याच्या दृष्टिकोनातून सोलर सेक्टरकडे बघत असाल तर आजही उत्तम वेळ आहे. इथून पुढे किमान 5 ते 10 वर्ष सोलर एनर्जी सेक्टरला, किमान 5 वर्ष, 10 वर्ष सोडून द्या, किमान 5 वर्ष सोलर सेक्टरला अजून काही मरण नाही.
आत्तापर्यंत 30%, 25% पर्यंतच काम झालेलं आहे. 70% काम अजूनही बाकी आहे. आता याच्यामध्ये आपण स्वतःला किती कुठल्या पोझिशनला बघतो त्याच्यावर ते डिपेंड करतं की आपण किती काम करू शकू. आणि काम करण्यासाठी आपण जितकं टेक्निकल नॉलेज आणि त्या व्यवसायाच्या संबंधीची माहिती घेण्याचा प्रयत्न करू तेवढा तो व्यवसाय करणं आपल्याला सोपं जाणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आज तुम्हाला पहिल्यांदाच सांगतो, प्रत्येक बॅचला मी सांगत असतो आणि प्रत्येक बॅचनी याचा अनुभव पण घेतलेला आहे, तुम्ही पण घ्याल, की हा एकमेव एक व्यवसाय असा आहे की याला 1 रुपयाची पण खिशातून इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही. हे पहिल्यांदा डोक्यामध्ये फिट करून घ्या. आय टीमध्ये काम करणाऱ्या लोकांनी पण हे डोक्यात फिट करून घ्या, की या व्यवसायासाठी तुम्ही जे कष्टाने कमवलेले पैसे आहेत, खिशातला 1 रुपया पण टाकायचा नाहीये तुम्ही. कोणी जर हो. तुम्हाला कोणी जर तुम्हाला सांगत असेल, की आमच्या कंपनीची डीलरशिप घ्या, इतके रुपये डिपॉझिट भरा आणि तुम्हाला आम्ही हा व्यवसाय करायला मटेरियल देतो आणि तुम्हाला एखादं सॉफ्टवेअर देतो आणि त्याच्यामधून तुम्ही कोटेशन बनवून द्या आणि त्याचे 1 लाख रुपये तुम्ही आमच्याकडे डिपॉझिट ठेवा. अशा लोकांना साष्टांग नमस्कार करायचा, त्यांच्यापासून 10 हात लांब राहायचं. आपल्याला काही गरज नाही अशा लोकांची. तुम्ही जे काही शिकणार आहात ते पूर्णपणे स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला शिकवलं जाईल. कोणाला पैसे देऊन आणि डीलरशिप घेऊन व्यवसाय करायची काही गरज नाहीये. मल्टिपल ऑप्शन्स बाजारामध्ये उपलब्ध आहेत. तुमचे पैसे तुमच्या खिशातच असले पाहिजेत. जी काही कामं करायची आहेत ती कस्टमरकडून ऑर्डरच्या अगेन्स्ट घेतलेल्या ॲडव्हान्स अमाऊंटवर करायची आहेत. कुठल्याही प्रकारचं शॉप सुरुवातीला नाही टाकलं काही हरकत नाही. शॉप टाकलं म्हणजे मग त्याच्यासाठी इलेक्ट्रिकलचा खर्च म्हणजे तुम्हाला लाईट बिलाचा खर्च आला, माणसाचा खर्च आला, टेलिफोनचा खर्च आला, सगळ्या गोष्टींचा खर्च तर येतोच आणि शॉपमध्ये कोणीतरी परमनंटली बसावं लागतं. आपल्याला बसायला वेळ मिळत नाही आणि त्यामुळे मग पुन्हा गिराईक नाराज होतात. तुम्हाला शॉपही टाकायची गरज नाही. फक्त तुम्ही स्ट्रॉंगली सोशल मीडिया हँडल करता येणं गरजेचं आहे. तुमचं कम्युनिकेशन उत्तम असलं पाहिजे. तुमचं तुमचं जे प्रॉडक्ट आहे ते विकण्यासाठी तुमचा प्रॉस्पेक्टिव्ह कस्टमर कोणता असू शकतो, त्याच्याशी संपर्क कसा करायचा, कशा पद्धतीने संभाषण करायचं, त्याची गरज काय आहे, ज्याला आपण म्हणतो की नीड, इंटरेस्ट आणि कन्सर्न, या 3 गोष्टी आपल्याला ओळखता आल्या पाहिजे कुठलाही व्यवसाय करताना. आपला जो ग्राहक असेल त्याचा नीड, इंटरेस्ट आणि कन्सर्न, या 3 गोष्टींची जर आपल्याला माहिती झाली तर आपण फक्त त्या 3 गोष्टींना फोकस करून त्याच्याशी संवाद साधतो आणि मग आपल्याला जे काही व्यवसाय करायचा आहे त्याच्यामध्ये एक एक पाऊल आपण पुढे टाकत जातो. पण हे करण्यासाठी आपला कॉन्फिडन्स स्वतःचाच वाढला पाहिजे. यासाठी आपण काही गोष्टींचं नॉलेज घेतलं पाहिजे. तर आता या सगळ्या व्यवसायाच्या अनुषंगाने तुम्हाला एक छोटंसं प्रेझेंटेशन मी दाखवतोय की ज्याच्यामध्ये काय काय आपल्याला महत्वाच्या गोष्टी आहेत आणि कुठल्या गोष्टींवर आपल्याला फोकस करावा लागेल. तुमच्या स्क्रीनवर आलंय स्लाइड. हो सर. हो. आता इथं तुम्हाला जे काही दिसतंय स्लाइड याच्यामध्ये तुम्हाला मुख्यत्वाने एनर्जी हा शब्द दिसतोय आणि याच्या आजूबाजूला दोन्ही साईडला कन्व्हेन्शनल एनर्जी आणि नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी या दोन्ही गोष्टी दिसत आहेत. कन्व्हेन्शनल याचा अर्थ पारंपरिक ऊर्जा स्रोत, आपण जे आतापर्यंत परंपरेने वापरत आलेलो आहोत, जसं काही रॉकेल असेल, डिझेल असेल, पेट्रोल असेल, कोळसा असेल, गॅस असेल आणि न्यूक्लिअर एनर्जी असेल, हे आपले पूर्वापार चालत आलेले एनर्जी सोर्सेस आहेत. पण हे सगळे सोर्सेस कसे आहेत काय म्हणू शकाल तुम्ही या सोर्सेसला? हे संपणार आहे. संपणार संपणारे आहेत, नाशिवंत आहेत, फॉसिल फ्युएल आपण ज्याला म्हणतो. हे हे बघा, आता आपण आत्तापर्यंत जे पॉवर स्टेशन्स आहेत, पॉवर स्टेशन जिथून आपल्याला पॉवर मिळते, व्यवसायासाठी असू दे, आपल्या घरासाठी असू दे, ते पॉवर स्टेशन मोस्टली कशावर चालणार आहेत? कोळशावर चालणार आहेत. किंवा धरणाचं पाणी अडवून टर्बाईन फिरवून त्याच्यावर इलेक्ट्रिसिटी करून ट्रान्समिशन लाईनच्या थ्रू आपल्या घरापर्यंत पोहोचवली जाते. म्हणजे पाणी आलं तिथे. बरं, पावसाची काय गॅरंटी आहे? एखाद्या वर्षी खूप येईल, एखाद्या वर्षी येणारच नाही.
कोळशाच्या बाबतीमध्ये देखील आपण काय 100% आपण हे नाही आहोत. आपल्याकडे कोळसा जरी मिळत असेल, उपलब्ध असेल आपल्या देशामध्ये, तरी आपण बराचसा कोळसा इम्पोर्ट करतो. आपण डिझेल पेट्रोल इम्पोर्ट करतो, आपण गॅस इम्पोर्ट करतो. म्हणजे आपली डिपेंडन्सी खूप आहे. आणि काय होतं की आपण या सगळ्या गोष्टी इम्पोर्ट करत असल्याने आपल्या देशातली बरीचशी करन्सी किंवा रेव्हेन्यू, पैसा दुसऱ्या देशामध्ये जातो. केवळ एनर्जी सेक्टरसाठी 30% रिझर्व्ह रेव्हेन्यू आपल्याला ठेवावा लागतो. 70% रेव्हेन्यू फक्त आपल्याला बाकीच्या आपल्या फर्दर ग्रोथसाठी वापरता येतो आपल्या देशातला. अशी जर परिस्थिती असेल तर याच्यावर मात करण्यासाठी आणि आपली इतर देशांवरची डिपेंडन्सी कमी करण्यासाठी सोलर एनर्जीकडे पॉझिटिव्हली बघायचा दृष्टिकोन आपल्या देशाने पण बऱ्याच देशांनी पण घेतलेला आहे आणि तो कुठल्याही देशाच्या फायद्याचाच ठरू शकेल. कारण की सोलर एनर्जीला आपण कुठली एनर्जी म्हणू शकतो? एंडलेस. शास्त्र हं? एंडलेस. ज्याला आपण शाश्वत एनर्जी सोर्स म्हणू शकतो. शाश्वत, गॅरंटीड. जोपर्यंत सूर्य आहे, जोपर्यंत हे विश्व आहे आणि सूर्य उगवतो आहे, तोपर्यंत तुम्हाला सूर्यप्रकाश मिळत राहणार आणि त्या सूर्यप्रकाशाचा ऊर्जेमध्ये रूपांतर करण्यासाठी तुम्हाला संधी उपलब्ध असेल. आज तरी सगळ्यांच्या सुदैवाने अशी परिस्थिती नाही की सूर्यप्रकाश आपल्याला विकत घ्यावा लागतो. तो आपल्याला प्रत्येकाला फुकटच मिळतो. त्याला आजपर्यंत असा अजून कुठला काही रूल नाही किंवा असा काही नियम नाही की तुम्ही एवढा सूर्यप्रकाश वापरताय तर त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला एवढा टॅक्स द्यावा लागेल. अद्याप तरी नाही. त्यामुळे सूर्यप्रकाश म्हणजे जे काही इनपुट आहे, जो काही सोर्स आहे, तो प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक व्यावसायिकाला ऊर्जा निर्मितीसाठी फुकट मिळणारा सोर्स आहे. ऊर्जा निर्मिती करण्यासाठी कोळसा विकत घ्यावा लागतो, ऑइल विकत घ्यावं लागतं, पण सूर्यप्रकाश फुकट मिळतो की ज्याच्यापासून तुम्ही एनर्जी प्रोड्यूस करू शकता, इलेक्ट्रिकल एनर्जी, आणि त्याचा आपला दैनंदिन व्यवहारामध्ये वापर करू शकता आणि पैसे वाचवू शकता. उरलेली उरलेले जे युनिट्स असतील तुम्ही घरी वापरून ते तुम्ही ग्रीडला पाठवू शकता. त्याच्या बदल्यात तुम्ही कॉम्पेन्सेशन घेऊ शकता लाईट बिलामध्ये. मग एवढी जर ही सिस्टीम पॉवरफुल आहे तर याच्यामध्ये फ्युचर असणारच हे 100% आपल्याला खात्री असली पाहिजे. आणि ही सिस्टीम डे बाय डे स्ट्रॉंग होत राहील हे आपल्या मनामध्ये आधी विश्वास निर्माण झाला पाहिजे. तर आपण या व्यवसायाकडे पॉझिटिव्हली बघू आणि त्या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी आपण तयार होऊ. कॉम्पिटिशन कुठं नाही आहे, कॉम्पिटिशन सगळ्या ठिकाणी आहे. आणि कॉम्पिटिशन शिवाय बिझनेस होत पण नसतात. कॉम्पिटिशन असल्याशिवाय बिझनेसची ग्रोथ पण होत नाही. हे बघा, कॉम्पिटिशन करण्यासाठी अनेक व्यावसायिक तुम्हाला व्यवसाय क्षेत्रामध्ये उतरलेले दिसतील. परंतु त्यातूनही प्रगती साधणारे अनेक व्यावसायिक तुम्ही बघितले असतील. ते लोक कशी प्रगती करतात मग? त्यांची का होते प्रगती? ते का नाही घाबरत या गोष्टीला की अनेक लोकांनी व्यवसाय सुरू केलाय, मग आता मी काय करायचं आणि मी कसं करायचं? त्याचं कारण असं की ज्या लोकांना विजन असतं, त्यांचा काळाकडे बघण्याचा दृष्टिकोन क्लिअर असतो, माझं काम मला काय करायचं आहे याच्या स्टेप्स त्यांनी आधीच अलाइन करून ठेवलेले असतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बॅकअप प्लॅन त्यांचा तयार असतो की एक गोष्ट मला जर जमली नाही किंवा मी जर जी गोष्ट करायची ठरवलेली आहे ती जर फसली तर माझा बॅकअप प्लॅन काय असेल? मी त्या ठिकाणी नर्वस होणार नाही. मी त्या ठिकाणी त्या गोष्टीचं अॅनलाइज मी करत बसणार नाही. मी त्या गोष्टीचा कीस पाडणार नाही की माझं हे का चुकलं, माझं असं का होतंय, मला का गिराईक मिळत नाही, माझा का व्यवसाय वाढत नाही, हे तर फार कठीणच काम दिसतंय, याच्यामध्ये आपण काही करू शकणार नाही. ह्या गोष्टींवर जास्त अनालिसिस करत बसायचं नसतं व्यवसायामध्ये. बॅकअप प्लॅननुसार आणि ज्या तुम्ही स्टेप्स डिझाईन केल्या आहेत, अलाइन केल्या आहेत, त्याच्यानुसार आपण फॉल्ट शोधायचे असतात आणि त्यात दुरुस्ती करून पुढे चालायचं असतं. त्याला व्यवसाय म्हणतात. आणि अशा ऍक्शन्स प्रॉपरली तुम्ही घेतल्या, अदरवाईज तुम्ही काय होतं की जास्त अनालिसिस करत बसलात तर त्या ठिकाणी पॅरालिसिस होण्याचा संभव असतो. मोर अनालिसिस लीड्स टू पॅरालिसिस. आणि एकदा तुम्ही पॅरालाइज झाला मेंटली तर तुम्ही मग पुढे प्रगती करू शकत नाही. तिथं तुम्ही कॉन्फिडन्स लूज करायला सुरुवात करता. म्हणून जेही काही कराल ते प्रचंड आत्मविश्वासाने व्यवसायात केलं पाहिजे. आणि आत्मविश्वास ठेवण्यासाठी
तुमचं आर्थिक नुकसान झालं नाही पाहिजे. माणसाचा आत्मविश्वास त्या वेळेला कमी होतो की ज्या वेळेला त्याला आर्थिक फटका बसलेला असतो. त्यावेळेला माणूस खचतो की माझे पैसे गेलेत, आता कसं होईल. त्यामुळे मुळातच ठरवून घ्यायचं, या व्यवसायामध्ये 1 रुपया आपल्याला टाकायचा नाहीये, टाकायची गरज पण नाहीये. आणि 1 रुपया न टाकता हा व्यवसाय कसा करता येऊ शकतो, हे आत्तापर्यंत 27 बॅचेसच्या विद्यार्थ्यांना आम्ही शिकवलोय. त्या पद्धतीने त्या लोकांनी कामं केलेत. त्या 27च्या 27 बॅचेसच्या विद्यार्थ्यांचे व्हॉट्सअप ग्रुप्स आमचे आहेत. त्याच्यामध्ये ती लोक कशी काम करतात, त्यांचे सगळ्यांचे फोटोग्राफ्स ते टाकत असतात. त्यांनी आत्ता, आणि नुसतं पुण्यामध्ये नाही तर आपल्या क्लासचे विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रात, आउट ऑफ महाराष्ट्र, आउट ऑफ इंडिया सुद्धा काम करतायत. हे सांगायला आम्हाला अतिशय आनंद वाटतो आणि म्हणून एवढा आत्मविश्वासाने मी तुम्हाला सांगू शकतो. आपल्या क्लासमध्ये 10वी नापास विद्यार्थ्यांनी सुद्धा ट्रेनिंग घेऊन, की ज्यांचा काडी मात्र संबंध नव्हता. आपल्या क्लासमध्ये काही महिलांनी ट्रेनिंग घेतलेले आहेत, त्यांचा इलेक्ट्रिसिटीचा काडी मात्र संबंध नव्हता, त्यांनी स्विचेसला कधी हात लावलेला नव्हता. अशा महिला आत्ता काम करत आहेत, त्याचे पुरावे आपल्याकडे आहेत. आणि म्हणून खात्रीने मी तुम्हाला सांगतो की तुम्ही जर मनापासून ठरवलेलं असेल, एक लक्षात घ्या, वी आर नॉट हिअर, आपण या ठिकाणी म्हणजे स्वतःचा वेळ घालवण्यासाठी आलेलो नाहीत. वी आर नॉट हिअर टू वेस्ट द टाइम. आपण या ठिकाणी वी आर हिअर टू इन्व्हेस्ट द टाइम. टाइम ही इन्व्हेस्टमेंट ज्या दिवशी तुम्ही समजायला लागाल, वेळ ही माझी काय आहे, इन्व्हेस्टमेंट आहे. पैशाची इन्व्हेस्टमेंट सोडून द्या, डोक्यातून विचार काढून टाका. आणि तो काळ गेला आता, की तुम्ही एखाद्या दुकानामध्ये 10 लाखाचा माल भरला आणि 5 लाखाचं फर्निचर केलं आणि गिरायकाची वाट बघत बसला. कितीही चांगलं लोकेशन असेल तरी गॅरंटी नाही. कारण की आता सगळं ऑनलाईन शॉपिंग सुरू झालेलं आहे. मोबाईलच्या एका क्लिकवर घरबसल्या सगळं काही मागवता येतं. त्यामुळे एखादं शॉप टाकून मी बसलो म्हणजे माझा व्यवसाय चालेल, हा समज डोक्यातून काढून टाका. ट्रेंड बदलतो आहे. तुम्हाला सोशल मीडियावर स्वतःला प्रूव्ह करावं लागेल. तुमच्या कामांमधून तुम्हाला पुढे यावं लागेल. तुमची स्वतःच्या कामाची प्रसिद्धी ही ग्राहक ज्या वेळेला करतील, त्यावेळेला तुमचा व्यवसाय वाढेल आणि त्यासाठी तुम्हाला त्या पद्धतीच्या सर्व्हिसेस द्याव्या लागतील. तुमच्या कामातून ती तुम्हाला हे दाखवावे लागेल, प्रगती दाखवावी लागेल, तर लोक तुमचं नाव घेतील आणि तुमचा व्यवसाय वाढेल. या दृष्टिकोनातून या व्यवसायाकडे बघा. आता सोलरला ज्या वेळेला आपण म्हणतो की हा 100% डिपेंडेबल एनर्जी सोर्स आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. उद्या असं काही होण्याची शक्यता आहे का हो, किंवा आत्ता असं काही घडतंय का, किंवा त्याच्यावर असं काही काम सुरू आहे का की 24/7 सोलर एनर्जी वापरली जाऊ शकते येणाऱ्या काळामध्ये? असं काही घडू शकेल का 24/7? 24/7 म्हणजे दिवस रात्र. वापरू शकतो सर, आता पण वापरतो ना. कसं? ऑफ ग्रीड आणि ऑन ग्रीड आपण सोलर वापरतो, तर आपण 24/7 पण सोलर पॉवर वापरू शकतो. बॅटरी सोडून द्या. ऑफग्रीडचा तुम्ही विषय करत असाल तर बॅटरीचा तिथं संबंध येतो, बरोबर ना? बरोबर. बॅटरी लेस 24 आवर्स. हायड्रो पार्टिकल म्हणताय वातावरणातील. नाही, अजून थोडस कोणीतरी उत्तर देईल, मला खात्री आहे. एक नवीन हायब्रिड सिस्टम म्हणून ऑप्शन आलेलं आहे सोलर मध्ये. आपण सोलार पण युज करू शकतो आणि बॅटरी सोबत आपण बॅकअप घेऊ शकतो. नाही, मला काय म्हणायचंय, हो हम्म. हो मला माहिती आहे ते, परंतु हायब्रिड म्हणजे तिथं बॅटरीचा बॅकअप हा उल्लेख तुम्ही केला. विदाउट बॅटरी हम्म. देर इज नो सब्जेक्ट ऑफ बॅटरी. बॅटरीचा काही विषयच नाही त्या ठिकाणी. तुम्हाला एक सांगतो, हे शक्य आहे. कसं शक्य आहे? आपल्याला प्रत्येकाला मनात काय हे असतं की रात्रीच्या वेळेला सूर्यप्रकाश नाही, त्यामुळे आपल्याला रात्री सोलर एनर्जी मिळणार नाही. एकदम करेक्ट, नो डाऊट. पण 24/7 हे येणाऱ्या काळात कसं घडू शकतं, त्याचा पण थोडा विचार करा. याच्यावर आंतरराष्ट्रीय पातळीवर काम सुरू आहे, रिसर्च सुरू आहे. आणि ते कसं, की आपल्या देशामध्ये सूर्य उगवतो आणि आपल्या देशामध्ये सूर्य मावळतो. सूर्य मावळतो म्हणजे काय? तो कुठल्या तरी देशामध्ये उगवतो की नाही? आपल्या देशामध्ये जेव्हा सूर्य उगवला, त्यावेळेला तो कुठल्या तरी देशातून मावळून आपल्याकडे उगवला. आणि आपल्याकडे जेव्हा मावळतो, त्यावेळेला कुठल्या तरी देशात उगवतो. म्हणजे सूर्य त्याचं 24 तास काम करतच असतो कुठल्या ना कुठल्या देशामध्ये. मग आता याचा काय संबंध लावू शकाल तुम्ही?
सूर्याचं काम थांबलेलं नाहीये. एका देशात मावळला म्हणजे दुसऱ्या देशात उगवला. याचा अर्थ याचा उपयोग करून एक ग्लोबल ग्रीड जर तयार केली तर काय होऊ शकतं? त्या ग्रीडमधून अनेक देशांना विजेचा सप्लाय तुम्ही देऊ शकता. असं काही घडू शकेल का भविष्यात? का नाही घडू शकणार? सगळं काही घडू शकतं. इंटरनेट काय आहे? या सगळ्या गोष्टींचा विचार करता सोलरचा उपयोग हा जास्तीत जास्त फायदेशीर माणसाला ठरू शकतो इतर गोष्टींच्या तुलनेमध्ये, ऑइल वगैरेच्या तुलनेमध्ये. आणि तुम्ही सगळं काही करू शकता सोलर एनर्जीवर. म्हणजे ऑइल, गॅस या हे जे काही वस्तू सगळं करतात ना, अन्न शिजवण्यापासून इलेक्ट्रिसिटी पर्यंत सोलर काम करून देतं आपल्याला. मला एक सांगा, तुम्ही प्रत्येक जण सोलर एनर्जीचा वापर करता. कशासाठी वापर करता? तुमच्याकडे इक्विपमेंट असेल नसेल मला माहित नाही, पण तुमच्यातला प्रत्येक जण आज सोलर एनर्जी वापरतो. कशासाठी सांगा बरं, उत्तर द्या पटकन. तुमचा एकही दिवस असा नाही की तुम्ही सोलर एनर्जी वापरली नाही. कशासाठी वापरता? पण आपण लक्ष देत नाही त्याकडे. फार महत्वाच्या कामासाठी वापरतो आपण. जीवनसत्व सर. नाही, फार सिंपल आहे. फार सिंपल आहे. सांगा, रोज सकाळी उठल्यापासून कुठली गोष्ट तुम्हाला करावी लागते? अगदी कंपल्सरी वापरावीच लागते सोलर एनर्जी त्या कारणासाठी. कपडे वाळवण्यासाठी सर. शाबास, व्हेरी गुड. कपडे उन्हात टाकल्याशिवाय घराच्या बाहेर पडता येतं का तुम्हाला? वाळतील का कपडे? आणि कपडे वाळवणं गंमत आहे का? ते एवढे ओले कपडे आपण कधी तर त्याच्यातलं पाणी पण काढत नाही, लटकवून देतो. पण सूर्यप्रकाश बघा किती महान आहे. एवढं पाणी ते पूर्णपणे काय होऊन जातं, त्याचं बाष्पीभवन होऊन जातं. तुम्ही त्या सूर्यप्रकाशावर अन्न पण शिजवू शकता. तुम्ही त्या सूर्यप्रकाशावर इलेक्ट्रिसिटी निर्माण, म्हणजे नाही असला गॅस, नाही असलं ऑइल, काय फरक पडणार आहे? या क्षेत्रामध्ये जेवढी जास्त डेव्हलपमेंट होईल तेवढे तुमचे प्रगतीचे चान्सेस वाढणार आहे. या गोष्टीकडे पॉझिटिव्हली बघितलं पाहिजे आणि आता फारच पॉझिटिव्हली बघितलं पाहिजे, कारण की काळाची ती गरज आहे. आलं लक्षात? जे लोक या क्षेत्रात काम करतायत त्या लोकांनी खरंच ते काम कंटिन्यू ठेवलं पाहिजे आणि ते निश्चितच ठेवतील, कारण त्या गोष्टींचा ते अनुभव घेत आहेत. तर अशी ही सौर ऊर्जा आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला काम करायची इच्छा असेल तर या व्यवसायाची पार्श्वभूमी तुम्हाला सांगितली. परत एकदा एक वाक्य रिपीट करतो की या व्यवसायामध्ये काम करायचं असेल तर हा एकमेव व्यवसाय असा आहे की याला तुम्ही दुकान नाही केलं, फर्निचर नाही केलं, खिशातून ₹1 जरी नाही टाकला तरी काम करता येऊ शकतं. एवढं मात्र मेंदूमध्ये कोरून ठेवा. दुसरं जे आहे वायू ऊर्जा, विंड एनर्जी, टायडल एनर्जी आणि जैविक ऊर्जा. विंड एनर्जी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण कम्पॅरेटिव्हली विंड एनर्जी वापरण्यासाठी आपल्याला वाऱ्यावर डिपेंड राहावं लागतं आणि तुम्हाला माहिती आहे की वारे हे काही वर्षभर वाहत नसतात. त्याला लिमिटेशन्स आहेत आणि वारा हा विशिष्ट प्रेशरनी वाहिला तर त्याच्यानुसार त्याच्या साह्याने इलेक्ट्रिसिटी आपण जनरेट करू शकतो. आणि हवेचं प्रेशर हे जितकं जास्त आपण उंच जाऊ त्या ठिकाणी असतं, म्हणून तुम्हाला पवनचक्क्या या जास्त उंचीवर लावलेल्या दिसतील. तर हे डोमेस्टिक किंवा घरगुती वापरासाठी फार काही आपल्याला उपयोगी पडू शकत नाही. काही ठिकाणी बसवलेले आहेत पण त्याचं जनरेशन कम्पॅरेटिव्हली सोलरपेक्षा कमी असतं. समुद्री लाटांपासून पण इलेक्ट्रिसिटी निर्माण करता येते. त्याचे पण प्रयत्न झालेले आहेत, पण ते पण अजून काही वैयक्तिक पातळीवर किंवा व्यावसायिक किंवा डोमेस्टिक पातळीवरती त्याचा फार काही उपयोग आता होऊ शकत नाही. बायो एनर्जी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आपला जो फोकस असणार आहे तो सोलर एनर्जीवर असणार आहे आणि त्या अनुषंगाने पुढची माहिती सगळी आपण आता येणाऱ्या स्लाइड्सच्या माध्यमातून डिस्कस करू. अर्थातच सोलर एनर्जीकडे आता कमर्शियल दृष्टिकोनातून आपण बघायचं जर ठरवलं तर बिझनेस अपॉर्च्युनिटीज याच्यामध्ये काय काय असू शकतील. तुमच्या समोर आता 4-5 अपॉर्च्युनिटीज या ठिकाणी दिसत आहेत. इंडिपेंडंट सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह, सोलर प्रॉडक्ट डीलर, सोलर प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युटर, सोलर प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चरर, सोलर सिस्टीम इंटिग्रेटर. हे 5ही जे पर्याय आहेत याच्यातला सगळ्यात पहिला जो पर्याय आहे इंडिपेंडंट सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह. अर्थातच हा थोडासा सेमी नोकरी असं आपण त्याला म्हणू शकतो, पण ती इंडिपेंडंट असेल. त्याला काही कुठलं कार्ड पंचिंग करायची गरज नाही त्या व्यक्तीला, एखाद्या कंपनीचं, किंवा वेळेचं बंधन नाही.
परंतु कुठल्या तरी कंपनी सोबत टायअप करून, अर्थातच कुठल्याही प्रकारचे पैसे खिशातून न देता. टायअप म्हणजे कसं, इंडिपेंडंट सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह, बाबा मी माझं काम करेल, तुम्हाला एवढ्या ऑर्डर देईल, त्याच्या अगेन्स्ट तुम्ही मला एवढं कमिशन द्या आणि मी जे काही तुमच्यासाठी फिरेल ते फिरण्यासाठी मला जे काही पेट्रोल लागेल, मला जे काही इंटरनेट वापरावं लागेल, जे काही मोबाईल वापरावं लागेल किंवा माझा बाहेर फिरण्याचा जो खर्च असेल त्याचे सगळे एक्सपेन्सेस तुम्ही द्यायला पाहिजेत. या पद्धतीने कंपन्या इंडिपेंडंट सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह सुद्धा अपॉइंट करत असतात सोलर सेक्टर मधल्या. अर्थातच त्या कंपन्यांची तुमच्याकडनं रेव्हेन्यू जनरेशनची अपेक्षा असते. तुम्ही जर त्यांना रेव्हेन्यू जनरेट करून दिलात, त्यांच्या अपेक्षेप्रमाणे काम करून दिलीत, तर तुम्हाला त्या ठिकाणी देखील चांगले पैसे कमवता येऊ शकतात. असं काम काही लोक करतात. सोलर प्रॉडक्ट डीलर होण्यासाठी मात्र थोड्या वेगळ्या कंडिशन्स असतात. तुम्हाला चांगल्या लोकेशनला किंवा ॲटलिस्ट कुठल्या तरी ठिकाणी तुमची एक बसण्याची जागा फिक्स असली पाहिजे. तुमचा ॲड्रेस हा पक्का असला पाहिजे की जो ॲड्रेस ती कंपनी कम्युनिकेट करेल की बाबा या लोकेशनला आमचे असे असे डीलर असतात, त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला थोडीफार इन्व्हेस्टमेंट करावी लागते. तुम्हाला कंपनीच्या सांगण्यानुसार थोडेफार पैसे टाकून त्यांचं काही मटेरियल तुमच्या शॉपला ठेवावं लागतं. आणि या ठिकाणी मी तुम्हाला आधीच सांगितलंय की ज्या पॉइंटला तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची गरज पडेल अशा ठिकाणी सध्या तुम्ही एंट्री करायची नाही. मग सोलर डीलर व्हायचंच नाही का? ते कशा पद्धतीने होता येईल किंवा कसं करायचं ते मी तुम्हाला सांगेन. तिसरा जो पर्याय आहे सोलर प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युटर. डिस्ट्रीब्युटर हा डीलर लोकांना मटेरियल सप्लाय करत असतो आणि डिस्ट्रीब्युटरला कंपनी मटेरियल सप्लाय करते. त्यामुळे डिस्ट्रीब्युटरची फायनान्शियल पोझिशन ही अत्यंत स्ट्रॉंग असली पाहिजे. त्याच्याकडे मटेरियल स्टोअर करायला जागा असली पाहिजे, मॅनपॉवर असली पाहिजे, व्हेइकल्स असले पाहिजेत मटेरियल डिलिव्हर करण्यासाठी. हा पर्याय आहे व्यवसाय करण्यासाठी, पण हा नवीन एंट्री करण्यासाठी पर्याय नाही. चौथा जो पर्याय आहे सोलर प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चरर. सोलर प्रॉडक्टचं मॅन्युफॅक्चरिंग देखील तुम्ही करू शकता, पण याला तर फार मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. मशिनरी लागेल, पुन्हा मार्केटचा अंदाज तुम्हाला असला पाहिजे. कुठल्या प्रॉडक्टला मार्केटमध्ये डिमांड आहे, कुठलं प्रॉडक्ट आपण कुठल्या रेटला विकलं पाहिजे, कुठल्या एरियामध्ये स्पेसिफिकली कुठले प्रॉडक्ट विकले जातात. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आणि पुन्हा फायनान्शियली स्ट्रॉंग असणं अत्यंत गरजेचं आहे. 4-6 महिने जर तुमचा व्यवसाय चालला नाही तर तुम्ही त्या व्यवसायात टिकून राहू शकाल अशी आर्थिक परिस्थिती जर असेल तर या पर्यायाचा विचार केला जाऊ शकतो. सगळ्यात शेवटचा जो पर्याय आहे सोलर सिस्टीम इंटिग्रेटर्स. इंटिग्रेटर्सचा मराठी अर्थ कोण सांगू शकेल? व्हॉट इज इंटिग्रेटर किंवा इंटिग्रेशन किंवा टू इंटिग्रेट? व्हॉट इज द मिनिंग ऑफ टू इंटिग्रेट? काय सांगता येईल तुम्हाला? तुम्हाला खूप वस्तू दिल्या आणि म्हटलं की इंटिग्रेट करा, म्हणजे काय करा? जोडणे. हा, अनेक वस्तू एकत्र जोडून एखादी कॉम्बिनेशन. म्हणजे तुम्ही अनेक दिलेल्या वस्तूंमधून किंवा अनेक उपलब्ध असलेल्या वस्तूंमधून एक सिस्टीम उभी करणे की ज्याच्यापासून तुम्हाला आउटपुट मिळणार आहे किंवा त्या सिस्टीमचा काहीतरी तुम्हाला फायदा होणार आहे. त्याला म्हणतात सिस्टीम इंटिग्रेटर. मार्केटमध्ये आत्ता सोलरचा जेवढे लोक व्यवसाय करतायत ते सगळे सिस्टीम इंटिग्रेटर म्हणून व्यवसाय करतायत. आलं लक्षात? आणि सिस्टीम इंटिग्रेटर हा पर्याय अतिशय उत्तम आहे. याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या स्वतःच्या खिशातून कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट करावी लागत नाही आणि उत्तमरित्या व्यवसाय करता येतो. म्हणजे पर्याय सुरुवातीच्या काळामध्ये इनिशियल लेवलला कुठले 2 आहेत तुमच्यासाठी की जे तुम्ही करू शकता? सोलर इंटिग्रेटर एक, आणि इंडिपेंडंट सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह पहिला आणि शेवटचा. आता सोलर सिस्टीम ईपीसी कंपनी. ईपीसी कंपनी याचा अर्थ इंजिनिअरिंग, प्रोक्युरमेंट अँड कन्स्ट्रक्शन. या तिन्ही गोष्टी जी कंपनी सांभाळू शकेल त्याला ईपीसी कंपनी म्हणतात. अशा कंपन्या आहेत का मार्केटमध्ये? खूप आहेत. पुण्यामध्ये तर 40-50 कंपन्या असतील सोलर ईपीसी कंपन्या. यांना बिझनेस मिळतात का? प्रचंड प्रमाणात मिळतात. आणि या कंपनीचं काम असं असतं की स्टार्ट टू एंड सोल्युशन,
म्हणजे ऑर्डर पासून एक्झिक्युशन पर्यंत सगळ्या गोष्टी कस्टमरला त्याच्या म्हणण्याप्रमाणे आणि अपेक्षेप्रमाणे पूर्ण करून देणे. आणि हे काम उत्तम केलं तर तुम्हाला तुमची कामं अजून वाढत राहतात. एक वेळ अशी येते की तुमची कामं पूर्ण करण्यासाठी तुम्हाला छोट्या छोट्या वेंडर्सकडनं कामं करून घ्यावे लागतात. त्यांच्याशी तुम्हाला टायअप करावं लागतं. पण ईपीसी कंपनी होण्यासाठी तुम्हाला सिस्टीम इंटिग्रेटर म्हणून खूप वर्ष काम करावं लागतं. सिस्टीम इंटिग्रेटर म्हणजे काय, की ह्याच 2 किलोवॅट, 5 किलोवॅट, 3 किलोवॅटच्या अनेक सिस्टीम अनेक ठिकाणी तुम्ही इन्स्टॉल करायला लागलात, तर मग कदाचित तुम्हाला पण अशी वेळ येते, की तुमच्याकडे एवढ्या ऑर्डर्स होतात, की मला एका दिवसाला 3-3 ठिकाणी कामं करावी लागतात. मला 3-3 टीम डिप्लॉय कराव्या लागतात कामावरती. मग अशा वेळेला तुमचे अनेक इन्स्टॉलरशी संबंध येतात, अनेक वायरमनशी संबंध येतात, अनेक फॅब्रिकेटरशी संबंध येतात. त्याच्यामुळे तुमच्याकडे अनेक टीम तयार होतात आणि त्याच्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढतो, की मला आता एखादी कमर्शियल किंवा इंडस्ट्रियल ऑर्डर जरी मिळाली, की जी 100 किलोवॅट, 200 किलोवॅटच्या पुढची असेल, ती पण मी करू शकेल. आणि अशा वेळेला कळत न कळत तुम्ही एका ईपीसी कंपनीकडे वाटचाल करत असतात. तुमची तुमची जी फर्म आहे, ती तुमच्याही नकळत ईपीसी कंपनी म्हणून कधी काम करायला लागली, हे तुमच्या लक्षात पण येत नाही. पण तुम्हाला सिस्टीम इंटिग्रेटर म्हणून खूप दिवस काम करायला लागतं. आज आपल्या प्रिव्हियस बॅचेसमधले अनेक स्टुडंट स्वतःची ईपीसी कंपनी चालवतात. ते स्वतः एमपॅनल वेंडर्स पण झालेले आहेत. अनेक स्टुडंट आहेत. म्हणजे आतापर्यंत आपण शिकवलेले आहेत आपल्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून 500 ते 600 स्टुडंट्स आहेत. त्याच्यापैकी कमीत कमी 40 ते 50 इंडिपेंडंटली ॲज अ ईपीसी म्हणून काम करतात आणि इंडिपेंडंटली वेंडर सुद्धा झालेले आहेत. आता एमपॅनल वेंडर काय असतो मी तुम्हाला सांगतो पुढे. तर हे ईपीसी कंपनीचं काम असतं. कंपनी या अशा असतात की कंपनीज हू फॉलो द ईपीसी अप्रोच फॉर अप्रोच आर अर्निंग हाय प्रॉफिट बिकॉज ऑफ प्रोव्हाइडिंग कस्टमाइज प्रोडक्ट्स. म्हणजे कस्टमरला जसं हवं आहे, त्याला जसं अपेक्षित काम आहे तसं करून देणे. आता ज्यावेळेला सोलर सेक्टरमध्ये प्रचंड काम वाढतं आहे, वाढत राहणार आहे आणि अनेक सिस्टीम बसणार आहेत. तर अशा वेळेला ज्या सिस्टीम बसवल्या जातील, त्याला मेंटेनन्स करणारी एखादी कंपनी असेल, एखादी फर्म असेल, तिची पण मार्केटमध्ये खूप गरज पडणार आहे. आणि तसं पण नुसतं तेवढंच काम करून देखील अनेक लोक पैसे कमवतात. आपले अनेक विद्यार्थी आहेत, की जे फक्त पॅनल क्लिनिंगच्या माध्यमातून पैसे कमवतात. की ज्या ज्या सिस्टीम बसवल्या गेल्या आहेत, त्या त्या सिस्टीमचे पॅनल क्लिनिंग करून देणे आणि त्याचे विशिष्ट चार्जेस आकारणे, याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह सध्या चालू असतो आणि त्या सर्व्हिसेस तेवढ्याच गरजेच्या आहेत. त्यानंतर सोलर एनर्जी कन्सल्टंट आणि डिझायनर. आज बघा तुम्हाला देखील या व्यवसायाची माहिती घेण्यासाठी कुठंतरी येऊन वेळ द्यावा लागलाय. तसंच जो नवीन ग्राहक असतो त्याला देखील एखादी सोलर सिस्टीम बसवायची असेल, तर त्याला एकदम पटकन लक्षात येत नाही, की मी कोणाकडनं घेतलं पाहिजे, कोणावर विश्वास दाखवला पाहिजे, याच्यामध्ये कोण चांगला विक्रेता आहे. तर हे सगळं कन्सल्टिंग जे तुम्ही करणार आहात, ते जे लोकांना समजावून देण्याचं किंवा त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचं उत्तम काम तुम्ही जर केलं, तर त्यातून तुमच्या स्वतःच्या ऑर्डर्स जनरेट होतात. आणि डिझायनर म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत. डिझायनर म्हणजे सोलर सिस्टीम इन्स्टॉल केल्यानंतर ती तुमच्या छतावर कशी दिसेल किंवा ती कशी बसवली जाईल, त्याला किती जागा लागेल, याचे डिझाईन्स सुद्धा काही लोक मागतात. विशेषतः कमर्शियल सेक्टरमध्ये, इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये लोक मागतात. त्यानंतर काही लोकांचे खूप अत्यंत खर्चिक बंगले असतात, की ज्या बंगल्याचं काम चालू असताना त्याच्यावर जर सोलर सिस्टीम बसवायची ठरत असेल, तर ती कशी बसवली जाईल? त्या बंगल्याचा एस्थेटिक व्ह्यू तर त्यामुळे बिघडणार नाही ना. बंगल्याच्या जे काही दिसणार आहे फायनली चित्र, ते तर खराब दिसणार नाही ना तुम्ही उभ्या केलेल्या सोलर सिस्टीममुळे. याचं डिझाईन आधी त्यांच्या आर्किटेक्टला सबमिट करावं लागतं आणि हे डिझाईन्स काढून देणारे देखील काही फर्म्स आहेत मार्केटमध्ये, की ते फक्त तेवढंच काम करतात आणि त्यांना देखील भरपूर काम आज मार्केटमध्ये आहे. आलं लक्षात? तर हे अनेक पर्याय व्यवसायाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला सोलर एनर्जी सेक्टरमध्ये उपलब्ध आहेत. कोण कसा त्याचा वापर करतं, त्या पद्धतीने ते त्यामध्ये अर्निंग्स करू शकतात. ज्या लोकांना या सेक्टरमध्ये नोकरी करायची इच्छा असेल, तर जॉब अपॉर्च्युनिटीज कुठल्या असू शकतात?
तर कुठल्याही कंपनीमध्ये मार्केटिंग डिव्हिजन असतं, सेल्स डिव्हिजन असतं, प्रोडक्शन असतं, इन्स्टॉलेशन असतं, सिस्टीम डिझायनिंग असतं, आफ्टर सेल्स सर्व्हिस असतं. एवढे जे सेक्शन्स आहेत याच्यामध्ये तुमची स्वतःची जी कपॅसिटी आहे आणि तुमचं स्वतःचं जे काही लायकिंग आहे याच्यानुसार तुमची स्वतःची पोझिशन तुम्ही क्रिएट करू शकता. मार्केटिंग म्हणजे काय, की मार्केटिंग म्हणजे तुमचे जे काही सोलर प्रॉडक्ट आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवणे. सेल्स म्हणजे काय, की डील क्लोज करणे. प्रोडक्शनमध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे ते प्रोडक्शनमध्ये सुपरवायझर, इंजिनियर म्हणून काम करू शकतात. इन्स्टॉलेशनच्या टीममध्ये इन्स्टॉलेशन सुपरवायझर, इन्स्टॉलेशन इंजिनियर म्हणून काम करू शकता. सिस्टीम डिझायनिंगमध्ये काम करू शकता. आणि आफ्टर सेल्स सर्व्हिस हे तर प्रत्येक सोलर इंडस्ट्रीमध्ये असतं आणि तो फार महत्त्वाचं डिपार्टमेंट असतं. त्याच्यात जर तुम्हाला लायकिंग असेल तर तिथं तुम्ही स्वतःची पोझिशन क्रिएट करू शकता. या नोकरीमधल्या तुमच्या अपॉर्च्युनिटीज आहेत. आता ज्या वेळेला आपण या सगळ्या सेक्टरची माहिती घेतोय तर विशेषत्वाने सोलरमध्ये 2 भाग पडतात. एक सोलर थर्मल आणि एक सोलर पीव्ही. थर्मलचा मराठी अर्थ काय? व्हॉट इज थर्मल? थर्मल एनर्जी म्हणजे कोणती एनर्जी? कोणत्या एनर्जीला आपण थर्मल एनर्जी म्हणतो? पटापट बोला. सनलाइट डायरेक्टली आपण कन्वर्ट करतो हीट मध्ये. हीटमध्ये करतो, करेक्ट. थर्मल म्हणजे औष्णिक ऊर्जा. औष्णिक ऊर्जा, नाही का? आणि सोलर फोटोव्होल्टेक मध्ये काय असतं, की सनलाईटचं रूपांतर आपण डिरेक्टली इलेक्ट्रिसिटीमध्ये करतो. थर्मलमध्ये कशामध्ये करतो? उष्णतेमध्ये करतो. आणि सोलर पीव्ही मध्ये म्हणजे कशामध्ये करतो? इलेक्ट्रिसिटीमध्ये करतो. तर हा दोघांमधला फरक आहे. आणि हे जे 2 मुख्य भाग आहेत याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रॉडक्टचा अंतर्भाव आलेला असतो. थर्मलसाठी वापरले जाणारे जे काही प्रॉडक्ट्स आहेत ते वेगळे आहेत आणि पीव्ही साठी वापरले जाणारे प्रॉडक्ट जे आहेत ते वेगळे आहेत. त्याचं स्वतंत्ररित्या मार्केटिंग केलं जातं आणि त्याचा ग्राहक वर्ग देखील स्वतंत्र असतो. आता तुमच्या स्क्रीनवर जे दिसतं आहे ते सोलर थर्मल प्रॉडक्ट्स आहेत सगळे. थर्मल म्हणजे काय? औष्णिक. मग आता पहिलं जे दिसतंय ते सोलर वॉटर हीटर दिसतंय. पहिले 3 फोटो जे दिसत आहेत ते सगळे सोलर वॉटर हीटरचे दिसत आहेत. सोलर वॉटर हीटर म्हणजे ज्याच्यामध्ये सूर्याच्या उष्णतेवर पाणी गरम केलं जातं, हे ते प्रॉडक्ट आहे. आतापर्यंत अनेक लोकांच्या टेरेसवर हे सगळे सोलर वॉटर हीटर लागलेले तुम्ही बघितलेले असतील. ते कशा पद्धतीने काम करतात हे फार कमी लोकांना माहीत असेल. जे लोक वापरतात त्यांना निश्चित माहीत असेल. पण बऱ्याच ठिकाणी तर असंही लक्षात आलंय की ज्या लोकांच्या छतावर ते बसवलेलं आहे त्यांना देखील त्याच्यामध्ये पाणी गरम कशा पद्धतीने होतं हे अद्याप माहिती नाही. गरम पाणी येतं हे माहीत असतं, पण त्याचं वर्किंग प्रिन्सिपल किंवा वर्किंग बिहेवियर हे फार थोड्या लोकांना आजही माहिती आहे. या या स्लाइडमध्ये तुम्हाला खाली सोलर कुकरचा एक प्रकार दिसतोय. 4थ्या नंबरचा फोटो. अत्यंत साधा आणि सोपा, वापरायला सरळ. बरेच लोक वापरतात देखील. त्याच्यामध्ये आपण विविध प्रकारचं अन्न, फळं, भाज्या सगळं शिजवू शकतो. अनेक गोष्टी भाजू शकतो. त्याच्या बाजूला जे दिसतंय तुम्हाला ते सोलर ड्रायर आहे. सोलर ड्रायरचा उपयोग अनेक शेतकरी अनेक प्रॉडक्ट सुकवण्यासाठी म्हणजे साधी गोष्ट आहे. मेथीची भाजी जी असते 20 रुपयाला आपण मेथीची जुडी घेतो, पण ती जर ड्राय करून तिची पावडर विकली तर त्याला आपण कुठली मेथी म्हणतो? कसुरी मेथी म्हणतो. आणि तिचा भाव आणि फ्रेश मेथीचा भाव याच्यामध्ये मार्केटमध्ये खूप तफावत आहे. आलं हे एक प्रॉडक्ट आहे. आलं देखील सोलर ड्रायरमध्ये वाळवलं जातं आणि त्याच्यापासून सुंठ तयार केली जाते. त्याला पण मार्केटमध्ये खूप डिमांड आहे. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या सोलर ड्रायरमध्ये अतिशय उत्तमरित्या वाळवल्या जातात आणि मार्केटमध्ये विकल्या जातात आणि त्यातून लोक प्रॉफिट कमवतात. ते जे सोलर ड्रायर आहे ते अत्यंत साधं डिव्हाइस आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं रॉकेट सायन्स नाही, कुठल्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट नाही, कुठलंही सोलर पॅनल पण वापरलं जात नाही. त्याच्या बाजूला जे दिसतंय ते तुम्हाला सोलर पॅराबोलिक कुकर दिसतोय, ज्या कुकरमध्ये आपण आपल्या घरातलाच प्रेशर कुकर ठेवून साधारणतः 1 ते 1.5 तासामध्ये कुठल्याही प्रकारचं अन्न जर ठेवलं तर ते शिजवलं जाऊ शकतं. कुठल्याही प्रकारची ऑइलची गरज नाही, गॅसची गरज नाही, कुठल्याही फ्युएलची गरज नाही. एवढं सगळं आहे की जे आपण सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून काम करू शकतो. हे थर्मल प्रॉडक्ट झाले. त्याच्यानंतर हे आहेत सोलर फोटोव्होल्टाईक प्रॉडक्ट, की याच्यामध्ये बऱ्याच लोकांना खूप इंटरेस्ट आहे.
पहिल्यांदा तुम्हाला जे दिसतंय, काय दिसतंय ते कोण सांगू शकेल? कुठे बघितलंय तुम्ही ते छोटे छोटे लाईट्स आहेत त्याला? कोणी स्ट्रीट कुठं लॅम्प. हे पहिला फोटो, याला म्हणतात सोलर रोड स्टड. हायवेला तुम्ही बघितलंय का? हायवेला पूर्वी रेडियमचे पट्टे मारलेले असायचे, रात्रीच्या वेळेला आपल्याला चमकताना दिसतात, हायवेनी प्रवास केला असेल तर. तर हे जे आहेत हे सोलर रोड स्टड आहेत. त्या रेडियमच्या पट्ट्यांच्या ऐवजी आजकाल हे लावलं जातं. याच्यामध्ये सोलर पॅनल असतं वरच्या बाजूला, आतमध्ये एक छोटी बॅटरी असते. सूर्यप्रकाश असताना सोलर पॅनलच्या माध्यमातून ती बॅटरी चार्ज होते आणि सूर्यप्रकाश नसेल त्यावेळेला त्यात असणारे छोटे लाईट्स जे आहेत ते प्रकाशित होतात आणि आपल्याला रस्त्यावरती लाईट दिसतो चमकताना. त्यानंतर हे सोलर पंप, हे तुम्ही बऱ्याच लोकांनी ऐकलेलं आहे, शेतकऱ्यांसाठी अतिशय फायद्याचं आणि याला देखील गव्हर्नमेंट सबसिडी देतं. त्यानंतर पुढचं आहे सोलर स्ट्रीट लाईट. त्याच्या पुढचं आहे सोलर डोमेस्टिक होम लाईट सिस्टीम. त्याच्या पुढचं आहे सोलर ऑफ-ग्रीड सिस्टीम. आणि सगळ्यात शेवटची आणि अत्यंत महत्वाची, की याच्यामध्येच बऱ्याच लोकांना काम करायची इच्छा आहे, ती सोलर ऑन-ग्रीड सिस्टीम. ही सोलर ऑन-ग्रीड सिस्टीम ही घरगुती ग्राहकालाही वापरता येते आणि इंडस्ट्रीयल किंवा कमर्शियल कस्टमरला पण वापरता येते आणि त्या माध्यमातून त्याचं लाईट बिल त्याला कमी करता येऊ शकतं. या सगळ्या सिस्टीम्स आहेत. यात सगळ्यात महत्वाची कुठली? ऑन ग्रीड सोलर सिस्टीम. ऑन ग्रीड सोलर सिस्टीमचं वैशिष्ट्य काय आहे? की तुम्ही त्या सिस्टीमच्या माध्यमातून इलेक्ट्रिकल एनर्जी तयार पण करू शकता, तुमच्या घरातला लोड त्या इलेक्ट्रिकल एनर्जीवर चालवू शकता आणि तुम्ही चालवत नसाल त्यावेळेला जे काही तुमचं जनरेशन शिल्लक राहील ते तुम्ही ग्रीडला पाठवू शकता. ते तुमच्या नावाने तिथे जमा राहतं आणि ज्यावेळेला तुम्हाला गरज असेल एमएसईबीच्या युनिट्सची, एमएसईबीच्या सप्लायची, किंवा तुम्ही एमएसईबीचा सप्लाय वापरून जेव्हा लोड चालवणार असाल त्यावेळेला तुमच्या सिस्टीममधून जनरेट केलेले जे जास्तीचे पॉईंट तुम्ही एमएसईबीला पाठवलेले असतील ते तुम्हाला वापरायला मिळतात. तुमचे जे बँकिंग युनिट्स असतील एमएसईबीकडे तुम्ही जे बँक केलेले असतील ते तुम्हाला परत वापरायला मिळतात. याला नेट मीटरिंग म्हणतात. नेट मीटरिंग. आता नेट मीटरिंग हा शब्द कसा आलाय? तर नेट टू नेट त्या मीटरमध्ये हिशोब ठेवला जातो की तुमच्या सिस्टीमने किती जनरेशन केलं, किती वापरलं, किती ग्रीडला पाठवलं आणि परत ग्रीडकडून किती घेतलं, हे सगळं तुमच्या लाईट बिलावर रिफ्लेक्ट होतं. ही ती ऑन ग्रीड सोलर सिस्टीम असते. याला सबसिडी गव्हर्नमेंट देते. सोलर थर्मलचे हे मोठ्या प्रमाणावरचे इन्स्टॉलेशन्स आहेत की याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ज्या इंडस्ट्रीजला गरम पाणी लागतं ते सूर्याच्या उष्णतेवरती बनवलं जातं. तसेच हे सोलर पीव्ही सिस्टीमचे मोठे मोठे इन्स्टॉलेशन्स आहेत की एखाद्या मोठ्या कंपनीच्या छतावर, इंडस्ट्रीच्या छतावर अशा पद्धतीने सोलर पीव्ही पॅनल्स बसवले जातात आणि हे पॉवर प्लांट जे ग्राउंडवर उभे केले जातात, मोठ्या 1 एकर जमीन, 2 एकर जमिनीवर 1 मेगावॅटचा पॉवर प्लांट, 2 मेगावॅटचे पॉवर प्लांट, अशा पद्धतीने हे सोलर पीव्ही सिस्टीमचे कामं केली जातात. तर आत्तापर्यंत आपण जे बघितलं, तुम्हाला कुठल्या कुठल्या प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत, या व्यवसायाकडे पॉझिटिव्हली का बघितलं पाहिजे, या व्यवसायामध्ये कुठले कुठले प्रॉडक्ट वापरले जातात, बेसिक 2 प्रकार काय आहेत, सोलर पीव्ही आणि सोलर थर्मल. आपण फोकस करणार आहोत सोलर पीव्ही म्हणजे सोलर इलेक्ट्रिसिटी या सेक्टरवरती, की ज्याच्यातून प्रत्यक्ष इलेक्ट्रिसिटी निर्माण केली जाते आणि लाईट बिल कमी करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. याच्यावर आपण जास्त या कोर्समध्ये फोकस करणार आहोत. आत्तापर्यंत जे काही तुम्हाला मी दाखवलं त्यातून तुम्हाला या सेक्टरचं इम्पॉर्टन्स लक्षात आलं असेल. इथपर्यंत कोणाला काही शंका आहेत? सर आपण थर्मल पण कव्हर करणार आहोत का आपल्या सिलेबसमध्ये? वॉटर हीटर थर्मल वगैरे? नाही, काय होतं थर्मलमध्ये फार लोकांना इंटरेस्ट आजकाल नाही आणि थर्मलमध्ये काम जास्त लोक करत नाहीत. पण तुमचे काही शंका असतील, तुम्हाला त्याच्यातले काही कन्सर्न असतील, तुमच्याकडे काही एन्क्वायरीज असतील, त्या दृष्टिकोनातून थोडीफार माहिती मी नक्कीच देईल. इवन दो त्याचं कोटेशन कसं प्रिपेअर करायचं वगैरे तुम्हाला जर काही अडचणी असल्या तर त्या नक्की सांगितल्या जातात. नाही जास्त डीप नाही सर, थोडी ब्रॉड आउटलाईन बी सर सपोज